घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आईने आपल्या लेकीचं लग्न पाहायचं नसतं, त्यामुळे कावेरी रूममध्येच बसलेली असते. त्यावेळी कावेरीला तिच्या मुलीची काळजी वाटत असते. तिला वाटत असतं कसं होणार हिचं. त्यावेळी ती स्वतःशीच म्हणते, जानकी म्हणली आहे तसंच होऊ दे आणि ऐश्वर्याचा स्वभाव बदलू देत. त्याचवेळी तिला आठवतं की जानकीने एक पाकीट दिलं होतं, ते बघायचं राहून गेले. ते पाहण्यासाठी म्हणून ती कपाटातून बाहेर काढते. इकडे मुहूर्ताची वेळ झालेली असते, त्यामुळे गुरुजी नवऱ्या मुलीला आणि नवऱ्या मुलाला बोलवत असतात. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग स्टेजवरती येतात. इकडे कावेरी ते पाकीट उघडून बघत असते, तर त्यात एक पत्र असतं. ती विचार करते की हे पत्र कोणी लिहिलं असेल. त्यावेळी ती ते पत्र वाचते. त्यावेळी तिला ऐश्वर्या आणि सयाजीरावाचा प्लॅन कळतो. त्यावेळी ती स्वतःशीच म्हणते, हे काय करायलेत दोघे. सौमित्रला त्यांनी बांधून ठेवलंय. एवढं मोठं पाप करायलेत ते. हे पाप मी घडू देणार नाही. इकडे सयाजीराव त्याच्या माणसाला सगळा प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट करायला सांगत असतात. इकडे लग्नाला सुरुवात झालेली असते. सगळे खूप आनंदी असतात. त्यावेळी जानकी मनात प्रार्थना करते आणि म्हणते, सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे आणि सारंग भाऊजीच्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुखच येऊ दे. माझ्या मनात जी भीती आहे ती खोटी ठरू दे. ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करत असते. शेवटी त्या ग्रँड सरप्राईजची वेळ आलीच. शेवटचं मंगलाष्टक सुरू असताना लाईट्स जातील. लाईट्स ऑफ करण्यासाठी एक माणूस रेडीच असतो. सारंगच्या जागी सौमित्र येईल आणि आमचं लग्न होईल. इकडे सौमित्रवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा एक माणूस असतो, पण त्याला खूप जोराची आलेली असते. तो विचार करतो की इथे पहारा द्यायला पण कोणी नाहीये, काय करू. पण तरीही तो जातो आणि त्याच वेळी कावेरी तेथे येते आणि ती सौमित्र जवळ येते आणि सौमित्राला म्हणते, माझ्या लेकीने तुझी ही काय अवस्था केली आहे. ते दोघं पण तुझ्यासोबत खूप वाईट वागले आहेत, पण त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. त्यांचा राग ठेवू नकोस मनात. जर तुला शक्य असेल तर त्यांना माफ कर. आणि ती सौमित्रला सोडते. तर कावेरी त्याला आधी तेथून जायला सांगते. इकडे ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे लाईट्स सुद्धा जाते. सगळ्यांना खूप काळजी वाटत असते, मात्र ऐश्वर्या खूप खुश असते. इकडे पहारा देणारा माणूस परत येतो. तेव्हा इकडे सयाजीरावाचे काही माणसे सौमित्रला घेण्यासाठी येतात. पाहतात तर काय, सौमित्रच तेथे नसतो. इकडे लाईट्स येतात. सारंग तर गायब झालेला असतो, परंतु त्या ठिकाणी सौमित्र आलेला नसतो. इकडे सौमित्रला घ्यायला आलेली माणसे त्याला शोधत असतात. इकडे ऐश्वर्या मात्र सौमित्रचीच वाट बघत असते. त्याचवेळी सारंग तिच्यासमोर उभा राहतो. ते पाहून तर ऐश्वर्याला खूप मोठा धक्काच बसतो. त्यावेळी सारंग म्हणतो, चुकून हार खाली पडला होता तर वाकलो होतो. त्यावेळी ऐश्वर्या विचार करते, लाईट तर गेली होती, मग प्लॅन कुठे फसला. गुरुजी त्या दोघांना एकमेकांना हार घालायला सांगतात. ऐश्वर्या मात्र फक्त एकच विचार करत असते की सौमित्र माझ्यासमोर का नाहीये, तो कुठे गेला. इकडे सौमित्र पळून जात असतो. सयाजीरावाची माणसे त्याला शोधत असतात. सौमित्र पळत असताना तो एका गाडीच्या समोर येतो. ती गाडी अवंतिकाची असते. तर गुरुजी डबल एकदा म्हणतात, मुहूर्ताची वेळ टळून जात आहे, हार घाला. ऐश्वर्या हारच घालत नसते. हे पाहून जानकी तिला म्हणते, ऐश्वर्या अगं हार घाल. गुरुजी काय म्हणत आहेत, मुहूर्ताची वेळ निघून जात आहे. तर आई सुद्धा म्हणतात, ऐश्वर्या सगळेजण वाट बघत आहेत, हार घाल. तर जानकी म्हणते, मला असं वाटतंय की ती लाजत असेल, मी बघते. असं म्हणून स्टेजवरती येते आणि ती ऐश्वर्याला म्हणते, सारंग भाऊजींच्या गळ्यात हार घाल. पण दुसरा काही पर्याय नसल्यामुळे ऐश्वर्या सारंगच्या गळ्यात हार घालते. इकडे अवंतिका सौमित्राला मिठी मारते. सारंग पण ऐश्वर्याला हार घालण्यासाठी हात पुढे घेतो. तर त्याचा हात खूप थरथरत असतो आणि सारंगची उंची कमी असल्यामुळे पण त्याचा हात पोचत नसतो. तर सारंग ऐश्वर्याला म्हणतो, थोडं खाली वागता का प्लीज. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तुला थोडं वाकावं लागेल. तर ऐश्वर्या थोडंसं खाली वागते आणि सारंग तिच्या गळ्यात हार घालतो. इकडे सौमित्र आणि अवंतिका गाडीमध्ये बसून जायला लागतात. त्यावेळी अवंतिका म्हणते, सौमित्र मी डॅड आणि जानकी वहिनींना कॉल करून सांगते की सौमित्र सापडला आहे. तर सौमित्र म्हणतो, कॉल नको, मेसेज करून सांग, बाकीचं सगळं नंतर बोलू. ते दोघे गाडीमध्ये बसून तेथून निघून जातात. इकडे सारंग ऐश्वर्याचे फोटोशूट चालू असतात. त्यावेळी ऐश्वर्या विचार करते, डॅडाचा पण काही पत्ता नाहीये. तर ऐश्वर्या तेथून रागातच उठते आणि जायला लागते. तर आई तिला थांबवतात आणि म्हणतात, कुठे जात आहेस, आणखी लग्नाचे काही विधी बाकी आहेत.
तर ऐश्वर्या म्हणते माझे मॉम डॅड कुठे दिसत नाहीयेत म्हणून मी त्यांनाच शोधायला निघाले होते. तर सुमित्रा म्हणते मुलीचे आईवडील लग्नाच्या मांडवामध्ये थांबत नाहीत, पण आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर. तर आजी म्हणतात आता हे घर तुझ्या हक्काचं आहे, नवरा आहे असं तरातरा बाहेर नाही निघून जायचं. तर आई आणि आजी तिला परत जाग्यावर बसवतात. मुक्ता आणि सागर आलेले असतात. जानकी त्या दोघांची सगळ्यांशी ओळख करून देते. तर सारंग त्यांना म्हणतो तुम्ही आलात तर आम्हाला खूप छान वाटलं. त्यानंतर सगळे खाली बसून घेतात. तर मुक्ता म्हणते सारंग भाऊजी, ऐश्वर्या खूप छान आहे दिसायला. म्हणजे तुमची ओवी तर गोड आहेच, परंतु आता रणदिवे कुटुंबामध्ये आणखी एका गोड व्यक्तीची एंट्री होतीये. आणि सारंग भाऊजींबद्दल तर मी काय सांगू, जानकीकडनं खूप वेळा ऐकलं आहे मी, ते तर खूप निर्मळ मनाचे आहेत. आजच्या काळात अशी माणसं मिळणंच दुर्मिळ. तर ऐश्वर्या परत एकदा तिथून उठायला लागते. तर मुक्ता तिला विचारते ऐश्वर्या तुला काही हवं आहे का. तर ऐश्वर्या खाली बसते आणि म्हणते नाही, मी ठीक आहे, थँक्यू. तर मुक्ता म्हणते मला कळू शकते तुझी मनस्थिती. आपण नवीन नवीन लग्न करून नवीन घरात येतो तेव्हा सगळंच नवीन असतं, अगदी माणसंसुद्धा. आणि त्यात आपल्यासारख्या इंडिपेंडंट मुलींचं तर आणखीनच कठीण होऊन जातं. मी माझ्या अनुभवावरून सांगते तुला, पण होईल अगं सवय. ते माणसं कधी आपलीशी होतात ते समजतसुद्धा नाही. कधी ते आपल्याला समजून घेतात, कधी आपण त्यांना समजून घेतो. मग संसार छान सुखाचा होतो. आणि ऐश्वर्या तुला तर इतकं छान कुटुंब मिळालं आहे, जानकीसारखी जाऊ. ती तर तुला मैत्रीण म्हणूनच वागवेल. तू तिचा पदर धर म्हणजे तुझी नय्या पार झालीच समज. तर सारंग म्हणतो एकदम बरोबर बोललात. तर ऋषिकेश म्हणतो चला फोटो काढून घेऊत. आणि आजचा भाग येथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. इकडे सप्तपदीला सुरुवात होत असते. त्यावेळी ऐश्वर्या मनात विचार करते आता हा डिफेक्टिव्ह पीस घेऊन कशी जगणार आहे मी. त्यावेळी ऐश्वर्याचा तोल जातो आणि त्यांची गाठ सुटणार तेवढ्यातच ऋषिकेश आणि जानकी ते आवरतात. तर ऐश्वर्या मनात विचार करते गाठ तू नाही मी बांधली आहे जानकी, तुमच्या सगळ्यांना बेचिराख करण्याची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.